श्री स्वामी समर्थ. दरवर्षी दिवाळी आली की सगळ्या घरांमध्ये एक वेगळीच लगबग सुरू होते. अंगणात रांगोळ्या उमलतात, घराघरात दिवे लखलखतात, फटाक्यांचा आवाज दुमदुमतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी मातेचं पूजन अगदी विधिवत केलं जातं. मंडळी, पण कधीकधी पंचांगानुसार अमावस्या 2 दिवस येते, जशी 2025 मध्ये आहे. आणि मग सगळ्यांचा एकच प्रश्न असतो, लक्ष्मीपूजन नेमकं कोणत्या दिवशी करायचं, 20 की 21 ऑक्टोबर? मंडळी, हा प्रश्न तसा सोपा नाही, कारण यामध्ये अमावस्येचा आरंभ, समाप्ती काळ, प्रदोष काळातील मुहूर्त, व्यापारी विरुद्ध गृहस्थानाचे नियम आणि पारंपरिक प्रथा या सगळ्यांचा विचार केला जातो. मंडळी, अमावस्या म्हणजे चंद्र नसलेली रात्र. पण ही रात्र फक्त अंधाराची नसते, तर ती रात्र माता लक्ष्मीच्या आगमनाची असते. असं समज आहे की लक्ष्मी माता दिवाळीच्या रात्री पृथ्वीवर भ्रमंती करते आणि ज्या घरात स्वच्छता, उजळ वातावरण, दिव्याचा प्रकाश, भक्ती आणि संपत्तीचा सन्मान आहे, त्या घरात ती स्थायिक होते. म्हणूनच या दिवशी लक्ष्मीपूजन अत्यंत श्रद्धेने केलं जातं. पण ते योग्य दिवशी आणि योग्य मुहूर्तात करणं खूप गरजेचं असतं. चुकीच्या तिथीला केलेलं पूजन अपेक्षित फल देत नाही, अशी श्रद्धा आहे. मंडळी, 2025 मधील अमावस्याची तिथी स्थिती आपण बघूया. पंचांगानुसार 2025 मध्ये अश्विन अमावस्या 2 दिवस आहे. 20 ऑक्टोबर 2025 सोमवार. अमावस्या तिथीचा प्रारंभ संध्याकाळी होतो. 21 ऑक्टोबर 2025 मंगळवार. अमावस्या तिथी संपूर्ण दिवसभर आणि संध्याकाळपर्यंत राहते. यामुळे यावर्षी गोंधळ निर्माण झाला आहे की कोणत्या दिवशी पूजन करावे. मंडळी, प्रदोष काळ आणि मुहूर्त का महत्त्वाचे? लक्ष्मीपूजन केवळ अमावस्येच्या दिवशी नव्हे, तर प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तयानंतर साधारण 48 मिनिटाचा कालावधी यात केलं जातं. कारण या वेळेत माता लक्ष्मीचे आगमन मानले जाते. ज्या दिवशी अमावस्या प्रदोष काळात येते, तोच दिवस पूजनासाठी श्रेष्ठ ठरतो. ही पारंपरिक गणना शेकडो वर्षापासून चाललेली आहे. मंडळी, आता आपण बघूया 20 आणि 21 ऑक्टोबर तिथी आणि प्रदोष काळाचा संगम. 20 ऑक्टोबर अमावस्या तिथी संध्याकाळी सुरू होते, पण प्रदोष काळाचा बहुतांश भाग चतुर्दशी तिथीमध्ये आहे. त्यामुळे पारंपरिकदृष्ट्या हा दिवस लक्ष्मीपूजनासाठी मुख्य मानला जात नाही. 21 ऑक्टोबर अमावस्या तिथी दिवसभर चालते आणि प्रदोष काळात सुद्धा ती तिथी चालूच असते. त्यामुळे गृहस्थांसाठी हा दिवस लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत शुभ आहे. त्यामुळे गृहस्थांनी 21 ऑक्टोबर 2000 रोजी संध्याकाळी प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करणे श्रेयस्कर आहे. मंडळी, पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 6:30 वाजतापासून ते 8:30 पर्यंत. या वेळात लक्ष्मीपूजन केल्यास अत्यंत शुभ फलप्राप्ती होईल. मंडळी, व्यापारी लोकांसाठी काय? काही व्यापारी वर्ग, विशेषतः उत्तर भारतातील व्यापारी, अमावस्या सुरू होताच लक्ष्मीपूजन करतात, कारण त्यांचा आर्थिक वर्षाचा हिशेब त्या रात्रीपासून बंद उघड होतो. त्यामुळे 20 ऑक्टोबर संध्याकाळी काही व्यावसायिक प्रतिष्ठाने पूजा करतील. पण घरगुती पूजन, पारंपरिक विधी, कुटुंबासोबतचे लक्ष्मी गणेश पूजन हे 21 ऑक्टोबर हाच मुख्य दिवस आहे. लक्ष्मीपूजनाची पारंपरिक मांडणी. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच घराची स्वच्छता, सजावट आणि पवित्रता ठेवली जाते. संध्याकाळी पूजास्थळी मंडपासारखी रचना केली जाते. स्वच्छ लहान चौकोनी पाट ठेवावा, त्यावर स्वास्तिक, ओम, कमळ यांची रांगोळी काढावी. पाटावर चांदी, तांब्याचा कलश ठेवावा. वर नारळ, वेलची पान हे ठेवावे. लक्ष्मी माता, भगवान गणेश, सरस्वती, कुबेर आणि
इंद्र, चंद्र यांच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवाव्यात. मागे दिव्यांचा हार, समई, सुगंधी फुले, तुळशीचा पाला ठेवावा. लक्ष्मी मातेच्या समोर अक्षता, सोनं चांदीचे नाणे, हळद, कुंकू, दीप, मिठाई, पंचामृत इत्यादी ठेवावे. मंडळी, आता आपण बघूया पूजेची प्रक्रिया. सगळ्यात आधी आवाहन. प्रथम गणपतीची पूजा करून विघ्न निवारण करावे. नंतर लक्ष्मी मातेचे आवाहन मंत्र म्हणावे. अभिषेक. लक्ष्मी मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा. शुद्ध पाण्याने स्नान घालावे. वस्त्र व अलंकार. स्वच्छ वस्त्र, फुले, कुंकू, हळद, गंध यांनी देवीला सजवावे. श्री सूक्त किंवा लक्ष्मी अष्टक पठन करावे. दारिद्र्य निवारणासाठी ओम श्री ही क्ली श्री सिद्ध लक्ष्मीये नमः हा जप करावा. दीपदान. घरातील सर्व दिवे, विशेषतः दरवाजाजवळचे दिवे लावावेत. कुबेर पूजा. संपत्तीचा अधिपती कुबेर यांची पूजा करून स्थैर्याची प्रार्थना करावी. आरती व प्रसाद. लक्ष्मी आरती करून संपूर्ण घरभर दिव्यांचा प्रकाश पसरावा. त्यानंतर उत्तर पूजा. लक्ष्मी पूजनानंतर उत्तर पूजा करणे महत्त्वाचे असते. या देवीला प्रेमपूर्वक निरोप देतात. माता, तू आमच्या घरात दिवाळीच्या रात्री आलीस, आता वर्षभर स्थायिक राहा असा भाव व्यक्त केला जातो. देवीसमोर कापसाच्या वातीने दीप लावून लक्ष्मी माता जा नकोस अशी आरती केली जाते. पुढील दिवशी सकाळी त्या देवतांना हलक्या हाताने विसर्जन केलं जातं. मंडळी, दारिद्र्य निवारणासाठी विशेष मंत्र. लक्ष्मीपूजनाच्या रात्री खालील मंत्र 108 वेळा म्हणणे अत्यंत शुभ मानले जाते. ओम श्री ही क्ली श्री सिद्ध लक्ष्मीये नमः हा बीज मंत्र संपत्ती, स्थैर्य, व्यवसाय वृद्धी आणि मानसिक शांती देणारा आहे. तसेच श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टक यांचं पठणही करावं. मंडळी, दिवाळी सेवांचे महत्त्व. दिवाळीच्या काळात गरजूंना अन्न, कपडे किंवा आर्थिक मदत करणे हे अत्यंत पुण्याचं कार्य मानलं जातं. लक्ष्मी मातेची कृपा ही केवळ पैशात नसते, तर आनंद, समाधान आणि परस्पर प्रेमात असते. म्हणूनच दिवाळीत आपल्या घरातील नौकर, कामगार, शेजारी यांना प्रेमाने काही ना काही देणं ही खरी सेवा ठरते. मंडळी, 2025 मध्ये अमावस्या 2 दिवस असल्यामुळे गोंधळ होणं साहजिक आहे. पण तिथी, प्रदोष काळ आणि पारंपरिक गणना पाहता स्पष्ट निष्कर्ष असा आहे की गृहस्थांसाठी लक्ष्मीपूजनाची सर्वात योग्य तारीख म्हणजेच 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार. 20 ऑक्टोबर हा काही व्यापारी वर्गासाठी उपयुक्त ठरू शकतो, पण घरगुती पूजन, कौटुंबिक विधी आणि पारंपरिकदृष्ट्या मुख्य दिवस 21 ऑक्टोबर हाच आहे. त्या दिवशी मनापासून, श्रद्धेने, स्वच्छतेने, दीप प्रज्वलनाने, श्रीसूक्त पठनाने आणि प्रेमाने पूजन केलं तर आई लक्ष्मी मातेची कृपा नक्की लाभते. जय लक्ष्मी माता.